तर लग्न समारंभ असला की खूप अशा साड्या लागत असतात, तर आपण जास्त पैठणीच वेअर करतो. तर पैठणीवर हेअरस्टाईल कशी करायची हे कळत नाही. आपली साडी ही खूप कॉस्टली रिच असते, बट आपण हेअरस्टाईल कशी करायची हेच कळत नाही. तर आज आपण बघणार आहोत की नवनवीन पैठणी साडीवर हेअरस्टाईल कशा करायच्या. आता तुम्ही बघत असाल की पैठणीवर पहिले कायम बन गजरा वगैरे लावला जायचा आणि बनच पैठणीवर घातला जायचा. बट आता तसं नाही आहे. आता तुम्ही पैठणीवर मोकळे केस पण सोडू शकतात किंवा तुम्हाला जर कर्ल करायला आवडत असेल तर तुम्ही कर्ल पण करू शकतात. पैठणीवर अशा अनेक हेअरस्टाईल आता आलेल्या आहेत. मागे फक्त होतं की फक्त बन घालायचा, पैठणी म्हटली की फक्त बन. बट आता तुम्ही कर्ल करू शकतात, मागे छान गुलाबाचे फुलं लावू शकतात किंवा गजरे लावू शकतात. पहिले फक्त गजरा लावला जायचा, बट आता तुम्ही जे तुमची साडी असेल त्या साडीवर मॅच तुम्ही फ्लावर लावू शकतात किंवा तुमची जर डायमंडमध्ये ज्वेलरी असेल तर तुम्ही छान डायमंडच्या मॅचिंग फ्लावर लावू शकतात. तुम्ही खूप सुंदर सुंदर अशा हेअरस्टाईल करू शकतात. तुम्ही साईड पफ घालू शकतात. ज्यांना पफ नसेल आवडत त्यांनी साधं छान मस्त पिना लावून मागे बन घालू शकतात. ह्या पण हेअरस्टाईल सध्याला खूप चालत आहे. आणि साऊथ पॅटर्न म्हटलं की मागे वेणी येते, जुडा येतो. बट आता साऊथ पॅटर्नमध्ये पण खूप छान छान अशा हेअरस्टाईल केलेल्या आहेत. ज्या तुम्हाला चिप्पट अशा हेअरस्टाईल आवडत नसतील, खूप बटक्या हेअरस्टाईल आवडत नसतील तर तुम्ही छान स्पंजी अशा हेअरस्टाईल पण घालू शकतात. त्याच्यामुळे पण तुमचं फेस हे खूप सुंदर वाटतं. आणि पैठणी म्हटलं म्हणजे नथ येते आणि नथला शोभून जुडा हा भारी दिसतो. कारण जुडा हा आपली जुनी फॅशन आहे, बट अजून पण ही फॅशन खूप चालते आहे. आणि सध्याला साईड पफ पण खूप घेत आहेत. पहिले होतं की समोरून पफ घ्यायचं नॉर्मली, बट आता छान बिंदी टाकून साईड पफ घ्यायचा आणि वरून छान बन घालून जुडा लावायचा. बट काळजी घ्या की तुम्ही जो जुडा घालाल तो जास्त वरती पण नको. तुमचा हा जुडा मीडियम असला पाहिजे, कारण खूप उंच राहिला तर ते खाली मान ही आपली मोकळी दिसते, त्याच्यामुळे हे चीप वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही बन हा मीडियम साईजला घाला आणि जेवढे गजरे तुम्ही लावणार तेवढा तुमचा जुडा हा खूप सुंदर दिसतो. आणि जास्त करून तुम्ही छान गजरे आणि गुलाबाचे फुलं लावा केसांना, हे खूप उठून दिसतं. आणि तुम्ही बाकी पार्लरमध्ये पण बघत असाल की आता गजऱ्याचे किंवा फ्लावरचे खूप विविध प्रकार आले आहेत आणि ते प्रकार खूप चालता आहेत. जर तुम्हाला हेअरस्टाईल करायला आवडत नसेल तर तुम्ही साधी सोपी मोकळे केस सोडू शकतात. हे पण खूप सुंदर वाटतं. जर तुमचे केस छान सिल्की असतील किंवा छान कर्ल असतील तर तुम्ही मस्त मोकळे केस सोडू शकतात. ज्यांना कर्ल करायला आवडत असेल त्यांनी हमखास कर्ल करायचे किंवा ज्यांना खजूर वेणी किंवा अशा विविध प्रकारच्या ज्या वेण्या निघाल्या आहेत त्या वेण्या घालायला आवडत असतील तर तुम्ही फ्रंटला पण त्या वेण्या घालू शकतात. किंवा तुमचे लॉंग केस असतील तर तुम्ही छान वेणी घालू शकतात. त्याला तुम्ही एक एक फ्लावर तुमच्या एक एक वेणीला लावू शकतात किंवा मागे बंद करून पुढे तुम्ही पट सोडू शकतात. त्यांना तुम्ही कर्ल पण करू शकतात किंवा पुढून तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही छोट्या छोट्या वेण्या पुढून घालू शकतात, मागे पिना लावून कर्ल करू शकतात. ही स्टाईल पण खूप सुंदर वाटते. आणि आता तुम्ही जितकं पण बघाल यूट्यूबला पण तुम्हाला नवनवीन हेअरस्टाईल बघायला मिळणार आहेत. तुम्हाला सारख्या हेअरस्टाईल बघायला नाही मिळणार, कारण आता खूप फॉरवर्ड होत चाललं आहे मेकअप हेअरस्टाईल, याच्यावर लोक खूप लक्ष देत आहेत. आणि तुम्ही अशाच छान छान हेअरस्टाईल एकदा करून बघा, तुमचं लुक याच्याने खूप सुंदर वाटेल. कारण आपण इतक्या कॉस्टली साड्या घेतो बट आपले लुक मॅटर कुठे करतं हेअरस्टाईल. जर तुमची हेअरस्टाईल योग्य नसेल तर तुमचं लुक सगळं डाऊन होतं. त्यासाठी तुम्ही छान योग्य तुम्हाला जी हेअरस्टाईल सूट होईल ती हेअरस्टाईल तुम्ही करा. आणि ह्या सगळ्या हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवल्या आहेत, ह्या खूप नवीन आहेत आणि ह्या सध्याला खूप चालता आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.